पहिलं वर्ष अहो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ऐकलं का? सबस्क्राइब करा. पहिलं वर्ष एकदम नाजूक. अहो ऐकलं का? दुसरं वर्ष ऐकू येतं का? तिसरं वर्ष फुटले का कान? चौथ्या वर्षी झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोकाट. नाही 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 मग महिनाभर अगोदर विचारितो प्रस्थान कधी आहे प्रस्थान. आपण म्हणलं का ज्येष्ठात आहे त्या लांबलं काय नु लांबलं नाही 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 ओवी माऊलीची जयाची आई का धड नाही तयाचे परत्र पुशी काय असं थोडं चालत का? कोणी काय कोणी उठायचं मला भागवत शिकायचं त्या बाबाच पेंडे 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. ज्या गावात कथा थोली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करता झाकली सव्वा लाखाची चला थोडं पुढं वाद शब्द संपून टाकू आता. कारण नसताना उकरून काढणं वाद. आपण एक म्हणले त्याला दुसरं म्हणायचं विसंवाद. माळ घाल टिकल का? घालू नको घालू नको पण कणू नको. शेतकऱ्याची बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या गप्पा हाणीत बसल्या आणि एक शेजारची बाई आली तिला म्हणली आमचा 2 BHK फ्लॅट विकायचा आहे. आणि शेजारची म्हणली माझी 5 गुंठे जमीन विकायची. नोकरीवाल्याची बायको काय घेईल म्हणजे पसंती कशाला देईल? फ्लॅटलाच देणार. तिला बुद्धीच तेवढी आहे ना. तिला काय भेजा बिजा आहे का काय? ती म्हणणार फ्लॅट घेऊ गार्डन बनवू एक टॉमी घेऊ. एक टॉमी तर आहेच आहे. ते शेला परमार्थ करायचा आहे त्याला मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम पाहिजे. स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे प्रयत्न करण्याची ताकद पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे तरच कुठलाही तयार होईल. आता बोगस नाही म्हणा. आणि बसलेल्या माणसांना एकच प्रश्न विचारतो कुरडईची चव सांगा. चवच कुठे? कुरडईला चव आहे का? खारट आहे का? आंबट आहे का? गोड आहे का? नाही. कुरडईला चव नाही. चव नाही फक्त आवाज आहे. खाताना तिचा आवाज आहे चव नाही. तसं संसाराला चव नाही फक्त आदाब आहे याचं नाव चाव नाही. काही नाही त्याच्यात काही नाही. कैती कमावलं तर कपाळाला रुपयाची दिल पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन आई चपात्या करीत नाही घरी. स्कूटीवर जाते 6 चपात्या आणि ती बामटेवाणी धाव्यावरून 6. नाही नाही यांना पसायदा शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आई बापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत म्हणा. आता हे 10वीला कार्टे 16 वर्षाचं शिंगरू आहे त्याला 70ची पल्सर द्यायची काय करते? ते शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा बूट वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला. ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे 100 राहू दे तो पहिल्यापासून तसाच आहे. आणि त्याचा बापांना प्रयत्न करू काला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न ते आडपाटे ते 48% मार्क पडले ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली मेडिकलला घातलं कशाचं जोराव पैसे त्याला भेजा आहे का? ते केलं डॉक्टर त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेला का त्यांना लगेच पहिला दानका झोपा उभ्या ना काही नाहीच झोपा पहिला दानका झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप आणि ते छाती उठू ना तोंड वाचवा डोळे वाचवा जीभ बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा वडा परत सोडा मोकळं वडा परत पालते व्हा उताने व्हा सरळ व्हा मॅक पहा काय होतं तुम्हाला. मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दोरीनच बांधेल राहतात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या संध्याकाळी 3 घ्या. परादिशी परत आले का झोपा उभ्या ना काही नाहीच. काला माणसं नीट होती
काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली, याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका, हा होता ब्रह्म. याला आजीनं एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का, तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला, तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काल होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, तू, ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या. ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत रे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं गेलं. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. 3रा बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोणग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. हे माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का. देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी. त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक. पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला.
येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय, काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्याने सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं, पैशावर. मित्रांनी सांगितलं 5,000. पोरगाला थांबण मराय. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीच आहे. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. पुढे 4 पाया पडून सांगतो, याला जपा, याला कात्री लागू नये, नाही लागू कात्री, याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याचा अटॅक येऊ नये. हे खरं सांगतो तुम्हाला, हे असं जावं यमाच्या ताब्यात, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. विनोद नाही. ज्या ज्या माणसांची बायपास झाली, ज्या ज्या माणसांची एन्जिओप्लास्टी झाली, किती मोठी माणसं होत्या, शरीरानं खचतात. वाकरवर चाललं, कुबडीवर चाललं, पारतंत्र्यात झालं, बरं नाही. कुबडीला वाटा उतरला, लघवीला जायचं, नातूमांना 10 मिनिटं थांबा, पाणी आलं डोळ्यात. अरे आयुष्यभर मी कष्ट केले, माझी लघवी जर दुसऱ्याच्या ताब्यात जात असेल तर देवा याच्यापेक्षा मला न ठेवलेलं काय वाईट आहे, काय वाईट आहे. हे असे प्रसंग कुटुंबांमध्ये आले. आता कुटुंबांमध्ये माणुसकी बिनुष्की हा विषय राहिला नाही. आता हे घरं बिरं बांधलेत आपण, हे फक्त लोकांना दाखवायला आहे. घरात काय हे लोकांना काय माहिती. आता हे फक्त वरवर चाललंय. घरात काय वातावरण आहे आपल्या. महिना नाही झाला कोरोनामध्ये पेशंट गेलेला. काही काही माणसांनी मला बसलेले माणसं ध्यानात ठेवा, काही काही माणसांनी 50 वर्षात एवढे अंत्यविधी पाहिले नव्हते, एवढे 3 महिन्यात पाहिले. चालायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा जवळ नाही. महाराज पिंड दान झालं नाही, पिंड दान झालं नाही, पेटवायला माणसं नाही. काय धडा दिलाय देवाने, तरी माणसं कवडी मात्र बदलली नाही. काय निर्दयी जनता आहे मान. अरे आता तरी थोडं सुधरून वागायला पाहिजे. काय दुःख काढले लोकांनी. महाराज काही काही घरांमध्ये आई वडील राहिले आणि मुलगा गेला. अरे ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य घालायचं आहे ते झाडच उतळून पडलंय. आई बापांना काय आधार राहिला. कोरोनाने फार मोठा धडा दिला, पण लोकांवर तीळ मात्र परिणाम नाही झाला. लोकांना माणूस गेल्याचं दुःख झालं नाही, खाते फोडून गेला नाही याचं दुःख झालं. फोडू नाही महिला म्हणलं. 2 गुजीरवाणी मुलं आहेत, 2 गुजीरवाणी मुलं आहेत, 2 गुजीरवाणी. त्यांचा बाप गेलाय, त्या कुणाचा तरी मुलगा गेलाय, कुणाचा तरी आई बापाचा मुलगा गेलाय. बायको 13व्या दिवशी स्वतःची मुलं घेऊन निघून गेली, आणि वरून तिचा बाप म्हणला वाटण्या व्यवस्थित करा, माया मुलीचा हिस्सा देऊन टाका. माणसं मेल्याचं दुःखच राहिलं नाही लोकांना. माणसाच्या डोक्यात फक्त पैशाची खटकी बसली. काय मत आहे तुमचं. अरे पैसा कामा नाही येत, मित्र कामा नाही येत. अरे भयान रात्री एकटा स्मशानात चढत होता, कोण होतो नाही. अरे कपाट भर नोटा होत्या, कपाट उघडायला माणसं नाही. एकुलता एक पोरगा होता, स्मशानात नाही आला. 5 वाजता पहाटे डॉक्टरनं फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला. त्याने काय सांगितलं डॉक्टरला, डॉक्टर साहेब वातावरण दूषित आहे, मी येऊन काय करू शकतो. तडफडणाऱ्या म्हाताऱ्यानं ते वाक्य ऐकलं, जागेवर मिळालं म्हातारा. अरे हे अनुभव आपण 5 पुस्तकातले नाहीत, हे 3 महिन्यापूर्वी अनुभवले. तरी लोक नालायकवाणी कचा दारू पेतात, कचा जुगारी खेळतात. अरे लाजा वाटतो रे. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे.
पण इतका नको, आमची सुद्धा चिरली इतका. विनोद नाही मला. काही लोकांना दुःख राहिले. कायचा भाऊन कायची बहीण कायचं काय इंदुरीकर म्हणतो तेच खरं. कायची बहीण कायचं काय आले. म्हातारा मेला. 5 वाजता डॉक्टरना फोन केला, तुमचे वडील शेवटच्या स्टेपला आहे. हा डॉक्टरला म्हणला वातावरण असं आहे आणि येऊ नये, मी काय करू शकतो. या ऐकल्यावर म्हातारा गेलं. म्हातारा पीटीत आलो. पीटी देत होती म्हातारी. प्रेम हा जाळायला नव्हता, सावळायला गेला तर त्या राखेत स्त्रीच्या पायातली जोडी सापडली. जोडवी. तो म्हणला माया बाप जोडीच गावा घालीत होता. त्याच्या पीटीत म्हातारी दुसऱ्याची आली. त्याचा म्हातारा आला. ज्याची म्हातारी गेली तो नुसता राग चढायचा. म्हातारी करू द्या, जोडे कुठे गेले. बाबाच्या आईला काय सांग. चला हे सुखात दिवसा मारावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरेला असावं, इंद्रिय टवटवीत असावी, शरीराचं तापमान समान असावं आणि पाया पडून सांगतो मर्दाने जठराग्नी प्रदीप्त असावा. अन्न पाण्याचा त्याग करू नये. काही लोकांना लय उपवासाची सवय. तू पागत आहे. काही अडपट श्रावण महिन्यात एकच टाइम द्यावा त्या महिन्यावर. तुम्ही वाचित पुढं बरं काय बदल झाला. महिना म्हणून तुम्ही नवरात्री केलं 9 दिवस केलं ना, उपास विपास केलं ना, तुमच्या वागण्यात काही बदल, बोलण्यात काही बदल जगमारा सांगितली म्हणे. तुम्ही बगर आणायचे आणि यांना लिंबू पिळून रसा आणायचा. ववेत माऊलीच्या तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यजावे. उपास करायचा नाही, देवाला बोंबला धिंडायचं नाही, फक्त तुमचा धर्म पाळा. 9 दिवसांनी एकदा तरी पप्प्याच्या आईच्या पाया पडली तू, पप्प्याच्या बाबाच्या नाही, मग कुणून घट उठवला. हा घट तसा तसा राहिला, तुला काय घट कळला. हा घट तर 10व्यावर लिंबू पिळून तू रस आणतो. तू करते आरती दुर्गे दुर्गट भारी का मग काय उपयोग केले. माणसं भांबवली. मला माऊलीने एक ओवी लिहिली, बांधून राहिलेली गाय जर सुटली ना तर ती घासात गेली ना, घास खात नाही, उडी आणत. बांबवली काय खाऊ. तुम्ही बरं का, हिरवा चारा भांबवे पशु,
ज्ञानावरा म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाई जशी भांबवली ना तशी सध्या माणसं भांबवली. उपास करू नका. वारकऱ्यांना 2च उपास करावा, सोमवार एकादश. आता आपल्यासारख्याला आम्हाला 3 आणि 2 करावं लागतात. मरण ना माझ्या सोमवार सुद्धा जीवावर आलाय आता मला त्रास होत. कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना. आता एवढ्यांना शांत करायचं म्हणजे ताकदच लागते. बरं एकवलला शांत होते. बरं चुकीच्या टायमाला कीर्तन आहे, कीर्तनाचं नाही मी का? अरे हा फुटण्याचा टाइम त्या व्हायला गाडी वाजवायची पाणी आली म्हणजे अवघड आहे ना. झाले जाऊ द्या हो. सगळी लोक निरोगी असावं एवढीच आपली इच्छा आहे. आम्हाला काय नाही. पण आमची कीर्तन थोडी का होईना पण काळाची. माझी कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज म्हणून त्या बोलतो ते तुमचा मुलगा म्हणून ऐका. काळाला वाईट आहे पण सत्य आहे. जेवढे जेवढे माणसं कोरोनातून नीट झाले त्यांनी इस्टेट ठेवायची नाही, ठोकून टाकायची. घरचे म्हणले ना का नालायक हो. 14 दिवस अनुभव घेतला. तांब्यात पाणी ओतलं मला तांब्यात येणार हे नालायक हो. उद्या माझ्या नोटा जर पॉझिटिव्ह निघल्या तुम्हाला जर त्रास झाला मला थोडी कोरोनाच्या बाबतीत जनजागृती व्हायला लईच आणले. लईच म्हणजे काही एवढं असतं का त्याने इथं हात लावला होता म्हणून तिथं हात लावायचा नाही. आता काय या गोष्टीला किंमत आहे का? आपण शिकलोय चांगले. 90 लाख पगार आहे आपल्याला. एवढं येडेपणा चालतो का? हात सुद्धा लावायचा नाही. त्याच्या खुर्चीवर बसला होता. त्याच्या वाट्यावरून जायचं नाही. वाट्यावर आहे का तो? काय अर्थ आहे का काय? त्याच्या गाईचं दूध डीलला घ्यायचं नाही. तो का गाईला पेत होता विनोद नाही. हा छळ आहे. हा त्या माणसाचा काय छळ आहे मला. आणि ते छळानच मिळली बरीच. माझ्या घरात माझ्याशी बोला ना कोणी. बरं एक तर काय झालं मला, मानवाचा पूर्वज माकड होता. तेव्हापासून माणसाला समूहात राहायची सवय. 14 दिवस एकट्यानंच बसायचं वरच्या खोलीत. म्हणजे विरुद्ध काम झालं त्याच्या. बरं फोन करा तर पप्पाची आई फोन लांबून फटक्यानं उचलायची. लांबून बोला. आता बिचाऱ्याला काही झालं तर जीव आहे पप्पाची आई. काय बायको बायको आहे ती मला. एवढं कसं सोपं आहे. ते वरच्या मजल्यावर ही खाली. तो वरून फोन लावायचा. मग हिला खाली उचलायला काही लगेच जंतू आहे का त्याच्यात वाटत. ही पकड म्हणजे लांबत आणि हे लावून दे मला. मी दिसली पाहिजे त्याला. महाराष्ट्रात एक महाराज असे होऊन गेले त्यांना लोक राजे म्हणतात आणि एक राजे असे होऊन गेले त्यांना लोक महाराज म्हणतात. आमच्यामध्ये राजे झाले शिवाजी महाराज त्यांना लोक महाराज म्हणतात आणि आमच्यात महाराज झाले ज्ञानोबराय लोक त्यांना ज्ञानी यांचा राजा. कळलं का माझं बोलून? म्हणजे कधीच तलवार हातात घेतली नाही तरी राजा, ज्ञानी यांचा राजा. आणि कधी कीर्तन केलं नाही तरी सुद्धा शिवाजी महाराज. सोपी गोष्ट आहे का सांगा? छत्रपती ही पदवी आहे, कुणाला बी मिळत नाही, शक्य नाही महाराज ती. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजाची चंद्रकोर लावायची, तशी दाढी ठेवायची म्हणजे आपण शिवाजी महाराजाच्या कुळातले असं अजिबात नाही. दाढी नसली, चंद्रकोर नसली हरकत नाही. छत्रपतींचे विचार ज्या दिवशी आत्मसात केले मग तो कोणत्या जातीचा असला तरी शिवाजी महाराजांचा पाहिजे. फक्त नांदीमध्ये जन्म घेतला म्हणजे राजा. माझं तर एक बाळूभाऊ स्पष्ट मत आहे. आपण सगळेजण आहात लाईव्हच्या माध्यमातून लाखो लोक बोलते. आपण सुशिक्षित आहात सगळेजण. माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला पटलं बघा नाही तर सोडून देतात. माझं वैयक्तिक मत मांडतो मारुद्र महाराज. मी गुरुजी माझं वैयक्तिक मत मांडतो. नाना वैयक्तिक मत दादा असं आहे माझं. ही महापुरुषाच्या किमती आपल्या लोकांनी कमी केल्या. आपल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे, भगवान बाबा वंजारेचे, अहिल्याबाई धनगराच्या ही वाटून घेतलंय ना त्याच्यामुळे ह्यांची इज्जत कमी झाली. ह्यांच्याकडे त्या गोष्टी नव्हत्या, आपण त्यांना वाटून घेतलंय आपण, ह्याच्यामुळे त्यांची इज्जत कमी व्हायला लागली. अरे त्यांचे विचार आत्मसात करत असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर एखादा तशा विचारानं वागत असेल तो कुठल्याही जातीतला असू द्या तो शिवाजी महाराजाचा पाईक हे लक्षात ठेवा.
लक्षात आलं का? एखादी स्त्री वेगळ्या समाजातली असेल पण अहिल्याबाईचा आदर्श जर डोळ्यासमोर असेल तर ती धनगराची एका कोण्या जातीची माहीत नाही, ती अहिल्याबाईची नक्की आहे, हे लक्षात ठेवा. विचारांची पाहिजे हो देवाणघेवाण. आपल्याकडे विचारांची देवाणघेवाण आता राहिलेलीच नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? हे तसं, हे असं, ते तसा, हे नकोय आपल्याला. साठे महाराजावर जळण्यापेक्षा साठे महाराज पुढे गेलेत, पण मग साठे महाराज स्पर्धा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, जळू नका. साठे महाराज एवढं नाव कमवायला शिका, त्यांच्यापेक्षा जास्त नाव कमवा तुम्ही स्पर्धा करा, बरोबरी करू नका. तुम्ही एखाद्याची तुम्ही जरूर स्पर्धा करा. माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करायचं शिकलं पाहिजे, काय आहे त्याचं, काय आहे काय नाही, कीर्तन संपलं, टाळ खाली ठोनाती तांबा कुंचू नाही, उद्या मोकार आहे, काय नाही. त्याच्यामुळे तू मोकार राहिलेला शिजा नाही, काही नाही. तू ही अजून मोटरसायकल बी तीच आहे 1857ची, तू ह्यामुळे साठे महाराज फॉर्च्युनर मध्ये विठ्ठल. डोळ्यात एकच उदाहरण, बाळू ताकद तुमच्या डोळ्यात एकच उदाहरण आहे का नाही सांगा, आहे का नाही? ज्या मैदानावर बॅट बॉल खेळण्यासाठी जो पोरगा येत होता त्याच मैदानामध्ये आज कोट्यावधी खर्च करून समाजाचं काम करणारा हाच मुलगा आहे, तो या मैदानावर बॅट बॉल खेळतो. आपल्या लोकांना घाण सवयला आहे, लोकाला लुटलास, तू लुट बाबा, तू लुट, तू आण, तुला कोणी, अरे तर चोऱ्या बी करायच्या मला तरी अगरबत्ती लावून जावं लागतं येड्या, तसं नाही जमत ते. हे उगे त्याचं ते उगे हे हो करते काय, ही अजिबात डोक्यातलं काढून टाकायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी बी एक वाक्य सांगतो कळण्यासाठी, सगळे चित्रगुण एक वाक्य ऐकायचं. कधीच असं म्हणायचं नाही मी लय एकटाय, काय म्हणायचं नाही मी एकटाय असं म्हणायचं नाही, मी एकटाच बास आहे असं म्हणायचं. लक्ष द्यायला लागलंय माझं बोलून, मी एकटा बास, मला कुणाची गरज नाही, एकटाच मी खंबीर आहे. कर्तृत्व आणि मनगटात धमक पाहिजे महाराज. हे विष्णू दादा आहेत, ही सगळी मंडळीत महाराज मला 50 रुपये कीर्तनाचे देते, तेव्हा ह्यांना चालीचे 100 रुपये द्यायचे, असली चाल आहे त्यांची. लक्ष द्यायला लागलंय का माझं बोलणं, कशात आलं का नाही? त्यांच्या तोंडात कवा आलं नाही की ते पोरग महाराज आहे, त्याला 100 द्या, मला 50 द्या, नाही अजिबात. पण आज त्यांच्या डोळ्यात एकच आहे, मी आहे का नाही सांगा महाराज. एक लक्षात ठेवा, गुरुजीच्या ह्या सगळ्याच्याची भाऊ आमचे असतील, हे सगळी आमची डोळ्यात एकची मंडळी. आयुष्यात मी एक काम केलं नाही, मी आयुष्यात मारुद्र महाराज कुणाला वाईट म्हणलो नाही. मामा कधी म्हणलो वाईट? आपल्या तोंडातून कुणालाच तात्या नाव केलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जात शिवली नाही, आपल्याला धर्म शिवला नाही, आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अडथळा कधीच आला नाही. आपल्या मनगटात धमक आहे, आपल्या अंगात ताकद आहे, गुरुचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर या जगात आपलं कुणीच काही करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. काहीच होत नाही महाराज. आणि तुम्ही माझं असेल ते बघा, कधी स्वतःला ढासळू द्यायचं नाही, कधी स्वतःला ढासळ. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ढासळा, अहो ढासळलेल्या भीतीची मातीत होईनात लोक येड्या, हो माती सुद्धा, कळायला लागले का बोल. त्याच्यामुळे आनंदी आणि जेवढं आपल्याला हे बघा. आणि अजून काय, ही जी धंदे आहेत ना मारुद्र महाराज कोणते, हे तुम्हाला असं ती म्हणला, तुम्हाला असं हे म्हणला, हे ना असंच केलं ते, ही बिनकामी लोकांची धंदे, बिनकामी, त्यांना काम नाही काय नाही. मी एक वाक्य हमेशा सांगतो, जो व्यस्त तो सगळ्यात मस्त. लक्षात आलं का नाही? हा थोडा आपल्या जवळच्या माणसाला वेळ थोडासा व्यस्ततेमुळं कमी मिळतो, पण मिळे नका. पण एक आहे की आपल्या मस्तीत आपण राहतो, आपल्या मस्तीत आपल्याला देव. आणि हे बघा, हे सोडून द्यायचं, हे मला असं म्हणलं आणि तसं म्हणलं. मी जर तेवढं बघत बसलो असतो तर मी तो उभाच राहिलो नसतो आज. लक्षात आलं का नाही? सबर कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे और हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात, कधीच आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज एवढा मोठा विवाह सोहळा इथं चालू आहे, आमचा विश्वास आहे की आमचा बाळूभाई महाराष्ट्रातला 1 नंबरचा विवाह सोहळा आपल्या मागं, 1 नंबरचा. 1 दिवस 1000 विवाह या ठिकाणी, एका दिवशी 500 सोहळे होणार. असं आपल्याला आपल्या स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या बाळूबाईनं एवढं मोठं जर केलं असेल तर आपल्याला कौतुक करायला काय हरकत आहे सांगा ना? काय हरकत? आपल्या लोकांना दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची सवय लागलेली. खरं सांगायला लागलो मी तुम्हाला. आपल्या तिकडे बघा ना, तिकडे ही बघणं आहे, ती दुसरं कशाला बघायला लागला? ह्या घाण सवय आपल्याला, त्या सवयी सोडून द्यायच्यात. लक्षात ठेवा, आपला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली, आपला माणूस आहे, आपल्या राज्यातला माणूस आहे, आणि आपण त्याचं कौतुक करणं ही गोष्ट अतिशय गरजेची. छत्रपतींना बातमी कळाली. मी मुद्दाम जाणीवपूर्वक अभंग घेतलाय, भजनी मंडळाला मी अभंग घेतल्या आनंद वाटला की समर्पकता असावी कार्यक्रमामध्ये सुद्धा. लक्षात आलं का नाही? छत्रपतींना बातमी कळाली, आपल्या राज्यामध्ये कीर्तनकार आहेत, आणि कीर्तनकार असल्या त्या मुलींनी फार सुंदर तिथं रांगोळी काढल्या. त्या पलीकडे कधी आता वेळ काढून
काढून बघा, लेकराचं कौतुक करा. ज्यांनी काढल्यात ना त्यांना मी व्यासपीठावरून नमस्कार करतो. एकदा साडी वाजवून स्वागत. अतिशय सुंदर तिथं सगळं छत्रपतींचं चरित्र रेखाटलं, हे लक्षात ठेवा. आता बघा, आणि बातमी कळाली छत्रपतींना की गरिबी परिस्थिती, एक महाराज आहे आणि त्याच्यावर गरिबी आलेली आहे, आपल्याला जायला पाहिजे. काही नजराना घेतला, सोनं नाणं चांदी काही घेतलं आणि छत्रपतींनी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरी पाठवून दिलं. महाराज भंडाऱ्यावर भजन करत होते. भंडाऱ्यावर महाराज भजन करत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही दूत त्या ठिकाणी नजराना घेऊन आले. नजराना घेऊन आल्याच्या नंतर जिजाबाईनं ते सगळं बघा. एक व्यापारी होता, फार मोठा शेतकरी होता, शेतकरी फार मोठा, आणि त्याचा नवस होता. काय असायचे त्याचे? कलमी आंबे, असे आंब्याचे झाड असायचे. पहिल्यांदा आंबा पिकला की त्यानं 5 आंबे देवाला द्यायचा पंढरपूरला. कुणाला द्यायचा? बोला ना. देवाला पंढरपूरला द्यायचा 5 आंबे. मग काय झालं, यावर्षी त्याला जाणं झालं. मग वारकरी निघाला. त्या वारकऱ्याला सांगितलं, नीट ऐका, अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एवढे 5 आंबे तुम्ही घ्या आणि पांडुरंगाच्या पायावर ठेवा. हे वारकरी म्हणला ठीक आहे दादा, ऐका महाराज, ऐका ठीक आहे म्हणला, ठेवतो देवाच्या पायावर. आता बारकाई नाही का, महिला मंडळ सगळे ऐका, ठेवतो म्हणला. पण याला एवढी भूक लागली ना, एवढी भूक लागली ना, ह्यानं 2 आंबे खाल्ले. कुणी मला जाऊ द्या आंबे खाऊ, आणि त्याला सांगू आपण किंवा तुझे 2 आंबे म्या खाल्ले बाबा, 3 आंबे देवाच्या पायावर ठेवू. ह्यानं काय केलं, 3 आंबे देवाच्या पायावर ठेवले, 2 खाल्ले. गावाकडे आल्यावर सांगितले, हवा का म्हणला सावकार, तुमचे 2 आंबे म्या खाल्लेत म्हणला. बरं म्हणला ठीक आहे, सांगायला आहे ना, असू द्या, आता नीट आहे का ना. मग गेले तिथं. पुन्हा दुसऱ्या वारीला गेला. म्हणला देवा, म्हणले बोला, 5 तसे पाठविल ते आंबे, पण 2 वारकऱ्यांना खाल्ले. 3 आंबे तुम्हाला मिळाले का? काय म्हणले? 3 आंबे तुम्हाला मिळाले का? देव म्हणले नाही, मला 2च मिळाले. काय वारकरी लबाडे म्हणले. मला म्हणला मी 2 खाल्ले तर 3 कुठं ठुलेत? मी माझी शपथ हनुमान घेईन बघा, जाता जाता बोलत थोडस. मला काय म्हणला, 2 आंबे मी खाल्लेत आणि 3 कुठं ठुले? देवाच्या पायावर. आणि देवानं सांगितलं नाही वा, मला आंबे 2च मिळाले. म्हणले देवा 3 लबाड आहेत, हे वारकरी बी लबाड आहेत. म्हणले 1,500 दिले तरी 700. आपलं हे नाही, ते नाही, ते नाही, तसं नव्हतं ते, तसं नव्हतं ते. उगा आलं ती हो, कधी कधी खरं बी येतंय. हे बी नाही कळत तुम्हाला, आता काय करावं सांगा. हे ना वारकरी लबाड आहे म्हणले. मला म्हणलाय मी किती खाल्ले? बोला ना. 2. आणि देवाच्या पायावर किती दिलेत? 3. आणि देव काय म्हणायलाय? 2च मिळाले, 3 मिळाले नाहीत. आता नीट ऐका, पांडुरंगाचे डोळे भरून आले आणि सांगितले, सावकार वारकऱ्याला दोष देऊ नको. जे वारकऱ्यानं खाल्ले तेच मला मिळाले. पायावर ठेवलेले पुजाऱ्यानं हाणले. त्याच्यामुळे राजे, हे तुमच्या सोन्या मान्याबद्दल आम्हाला माहित नाही. तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. माती समान आहे आम्हाला. माती माती काय होय प्रमाण? माती आणि सोने असं काहीतरी. सोने आणि माती. वा, सोने आणि माती आम्हा समान आहे. चित्ती सोनं आणि माती आमच्या सगळं सारखंच आहे. एक 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 सभासद आता सभेचा त्याग करत असल्यामुळे लोकांनी राजीनामा द्या म्हणण्याच्या अगोदर आपण आपला राजीनामा दिलेला कितीही चांगलंच, बरोबर आहे का नाही? म्हणजे पुढच्या पंचवार्षिकसाठी बरं राहते. लक्षात आलं का नाही सांगा. म्हणून राजे तुमचं सोनं नाणं घेऊन जा. राजे आम्ही सुख यावं असं वाटतं का? मग अजून एक लक्षात ठेवा, तुळशी मग कंठी मिरवा तुळशी 2, गळ्यात माळ घाला. याच्यावरून बाळूबाया नक्की लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज माळकरी होते. लक्षात आलं का माझं बोल? छत्रपती शिवाजी महाराज माळकरी होते. कारण तुकोबाराय त्यांचे गुरु. तुकोबारायांनी सांगावं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं छत्रपती ऐकतच होते. आणि जर तुकोबाराय म्हणत असतील कंठी मिरवा तुळशी, तर नक्की राजांच्या गळ्यात माळ होती. आपला संत वाङ्मयावर विश्वास आहे का नाही सांगा. म्हणून छत्रपतींची जयंती साजरी करत असताना नुसते घोषणा आणते, राजे
तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला गांजा ओढायला या? अरे ग्रामीण पत्रकार माजलगाव शहरातले जर कोणी असतील तर माझं वाक्य लिहून ठेवा. पत्रकारांनी ही बातमी लिहून ठेवा. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव कशा पद्धतीने असावा आणि तुम्हाला जर आदर्श घ्यायचा असेल तर माजलगावच्या शिवजयंतीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. एवढा सुंदर शिवजयंती अशी असली पाहिजे. शिवजयंती अशी असली पाहिजे ना. अरे या धार्मिक कार्य शिवाजी ज्या कल्याणच्या सुभेदाराची सुनमावल्याने आणली होती तर ती माझी लेक आहे म्हणून बोलून करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. एकाने मला विचारलं होतं महाराज कोण होता तुमचा शिवाजी राजा? रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता शिवाजी राजा का देव होता का? मी सांगितलं माझा शिवाजी राजा देव नव्हता पण आज मंदिरातला देव माझ्या शिवाजी राजामुळे सुरक्षित आहे. एकदा सर्वांनी हात वर घ्या. सर्वांनी मोठे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.